गाईज मी आता छानपैकी फ्रेश झाली. आउटफिट बघा तुम्ही. कुची अजून बसल्या जागेवर फ्रेश होऊन तसाच बसलाय. मी छानपैकी आंघोळ वगैरे करून आली, स्टीम बाथ. ओव्हरऑल एक्सपिरियन्स मी 10 on 10 नाही देणार, कारण खूप स्ट्रगल केला आम्ही फिश भेटण्यासाठी. हां हार्ड एक्सपिरियन्स. हो, ऊन होतं शिट. एवढा ऊन होता ना की बस आम्ही पूर्ण समर सीझनमध्ये बाहेर निघालो नाही ह्याच उन्हामुळे. आणि आज असं ऊन, आम्ही बापरे नकोच बोलायला, खूप थकलोय. इकडे बोलत होतो ना, एकतर पहाटे सकाळी जायला हवं किंवा मग संध्याकाळी. हा टायमिंग नाहीच आहे. खतरनाक होता एकदम. पीक टायमिंगलाच आपण गेलो होतो ना. चला एनिवेज, आता जाऊन तर झालंय. न आजारी पडता आता कसं हील व्हायचं ते लक्ष देऊया आणि पटापट डेकोरेशन आवरूया. आणि मग लगेचच मी आपला तोवाला टंग ट्विस्टरचा चॅलेंज घेऊन येते नवीन आपल्या मेंबर्ससोबत. सो गाईज, आता मी इथे परत आलेली आहे. जो ह्या साईडचा एरिया आहे तिकडे आपण डेकोरेशन करूया पटापट. टाईम थोडाच आहे. फास्ट मी डेकोरेशन उरकते आणि मग जॉईन होते. तुम्हाला दाखवते मी काय काय करणार आहे. इकडे मनूच्या स्टिचच्या बड्डेचंच मी घेऊन आली आहे थोडंफार. इकडे ते सगळं मी यूज करते आणि मग ह्याच्यापासूनच मिनिमम डेकोरेशन होईल तेवढं सामान आणलेलं आहे. तर चला लेट्स स्टार्ट. सो गाईज, जास्त काही केलं नाही आहे, पण ह्या सगळ्या ज्या लावल्यात आम्ही त्या आता मागे उडायला स्टार्ट झाल्यात. एवढा वारा आहे इकडे. तर आता आम्ही डिसाईड करतोय बर्थडे बॉयला इथे उभा ठेवायचा की बाहेरच उभा ठेवायचा, कारण फिती तर तिकडून जास्त छान वाटतंय. नाही केली सेल्फ आमची. पाजरा फुगा आहे. आणि इकडे मी बलून फुगवायला लावलेले आहेत. मग मी पटापट इथे स्टिक करते. तो पण कुची काय करतोय जाऊन बघून येऊया. तर इकडे बघा, कुची काही झोपलेला नाही आहे, तो जस्ट लेटलेला आहे. अंग दुखतोय, ही इज फाईन. बस एक्झॉस्टेड होतं त्यामुळे थोडंसं लो फील होत होतं. नमस्कार मित्रांनो. तर कुचीला आता झोप लागलेली आहे. सो डेकोरेशन आपण दाखवलं होतं हाफ. इथे बलून्स परत मल्टी कलर आहेत. असा एक बलून सध्या लावलेला आहे. आणि कुची लवकरच आपल्याला जॉईन होतो आहे. तो थोडा दमला, त्याला झोप लागली आत्ताच. ते छान वाला फुटला. कुठला छान कलर होता सांग. तो 3 वाला मस्त होता. कलर सांग कुठला कोणता पण? एक मागे मल्टी कलर. त्याच्यात गुलाबी घाल. पर्पल में गुलाबी कसं. अरे कसा पण कर, पण छान होतं ते. ते तर मला येणार आहे. तसले 3 जरी बनवले ना तरी पण एकदम छान डेकोरेशन होईल ना. तर चला गाईज, आम्ही काहीतरी नवीन डेकोरेशनचा आयटम घेऊन येतोय. तर हा बर्थडेच्या निमित्ताने काहीतरी आपल्याला बोलून दाखवतो. हा खूप छान छान काय काय बोलत असतो. फॉर एक्झाम्पल संभाजी महाराजांचं पण छान बोलतो. नीचपणा खूप जास्त आहे त्या माणसामध्ये, पण ठीक आहे, चला आपण एन्जॉय केलं पाहिजे लाईफ एन्जॉय करत राहायला पाहिजे. तर मी असं म्हणते आहे की त्याला संभाजींची स्तुती पण खूप छान येते, शिवाजी महाराजांची पण स्तुती खूप छान येते आणि नॉनस्टॉप तो 20-1 मिनिटं बोलू शकतो. त्यांनी खूप छान लर्न केलंय ते. तसंच काहीतरी हां, त्यांनी छान बुक सुद्धा लिहिलेला आहे. तो असं काय काय करतो, थोडा नीच आहे, तेवढं फक्त आपण इग्नोर करूया. एक बॅक स्टोरी देतो की कर्ण आणि कर्णाचा भाऊ शोण होता. लाऊडली बोल. ओके. आणि अजून एक स्टोरी होती की जसं कर्णाच्या जन्माला नदीमध्ये सोडलं, तर मग तो ज्यांना मिळालेला ते काय होतं, रथ चालवायचे, घोडे धुवायचे, ते काम होतं त्यांचं. आणि त्या फॅमिलीचं नाव होतं, त्यांना मूल नव्हतं आधी, सो त्यांनी त्यांना ॲडॉप्ट केलं. जी लेडी होते तिचं नाव राधा होतं आणि ते आदिरथ, असे ते दोघे होते. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण पुढे आता वाचतोय. आणि त्याला नंतर एक छोटा भाऊ पण झाला, त्याचं नाव शोण होतं. म्हणजे पुढे कन्फ्युजन नको व्हायला. कण 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 विध्वंस मचाते, कण 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 विध्वंस मचाकर उतरे सारे वज्रधरा पर, सरसर गिरती वर्षा पहुंची जैसे तैसे वसुधा के घर, तीनों लोक में मच गई हलचल, समय ही ऐसा गुजरा था, अरे महाजमुना भीतर एक बालक सूरज बनकर उतरा था, इतिहास का वो काला पन्ना जो सबने मिलकर फाड़ दिया, धर्म के पीछे योद्धा को एक अधर्मी कहकर गाड़ दिया, गाथा ये उस वीर की है जिसके रोम रोम में दिनकर हो, दाह मिला जीवन भर जैसे बेलपत्र बिन शंकर. अब शेष बची कहानी उनकी हम तो सुनाना पाएंगे, कहानी को विस्तार स्वरूप खुद कर्ण सुनाने आएंगे. तर गाईज, एवढ्यापर्यंत तुम्ही ऐकलं किती छान बोलला. थोडंसं त्याचा लर्न झालेला नाही आहे, त्यामुळे तो म्हणतो आत्ता शूट करू नको. जर तुम्हाला एवढं ऐकून अजून त्यांनी सुरुवातच नाही केली, हे बस इंट्रो होतं कर्णाबद्दल, त्या कर्णाबद्दलच होतं ना, संपूर्ण कर्ण असं त्याचं टायटल आहे. जर तुम्हाला अजून ऐकायचं असेल तर प्लीज कॉमेंट्स करून आम्हाला सांगा, म्हणजे मी ह्याचं
प्रॉपरली पॉडकास्टप्रमाणे ह्याचं पूर्ण ते शूट करेन आणि तुमच्यापर्यंत पोचवेन, कारण हा खूप छान छान काय काय लर्न करतो, तर मला पण ते आवडतं ऐकायला. सो चला आता तो आम्हाला ऐकवतोय. जर आवडलं तर कॉमेंट्स करून सांगा. तर बर्थडे साठी रेडी झालेले आहेत मॅडम. बट बर्थडे कोणाचा आहे? तुझा नाहीये ये इथे. ही बघा. Pop Ray, oh my god, eyeliner. Look, show me. Sandals. शिल्लक राहिला आम्हाला जायला. आमरस नाही. आमरस स्पेशल टी शर्ट पण आमरस सारखंच आहे. हा तेच तुला पण करणार आहे ना? 2 मिनिटं. Huh? Oh my god. त्याचं कव्हर काढा. हॅलो नमस्कार फ्रेंड्स मित्रांनो. अँड वेलकम टू कुचीबू चॅनल. आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता तुम्ही जसं बघू शकताय तर सुरुवात झालेली आहे. आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आणि ब्लॉगची सुद्धा सुरुवात मी थोड्याच केलेली वेळात होती. आता फन कुचीला एंटरटेनमेंट आता- स्टार्ट होणार आहे. आणि कुचीला आता बरं वाटतंय, त्याला ताप वगैरे काय नाही आहे. मनू पण ठीक झाली आहे, तिला पण मी औषध दिलं आहे. शी इज फाईन. आणि आता इथे औक्षण झालेलं आहे, मी ते तुम्हाला दाखवलंय, त्याची व्हिडिओ पण ऍड करते आहे मी पुढे. तर चला आता आपण पार्टीला स्टार्ट करूया. सगळ्यांना बोलवलेलं आहे फ्रेंड्सला. ठीक आहे, सो पार्टीला स्टार्ट करू. पार्टी का पहिले गेम्स? हा गेम्स म्हणजे आल्या आल्या आपण गेम्स खेळू, केक कटिंग करू आणि मग अजून काही नाश्ता स्नॅक्स टाइम वगैरे करूया आणि फन असाच अनलिमिटेड स्टार्ट राहणार आहे. ठीक आहे. चला. तर गाईज इथे काढून केक ठेव. आणलाय, पण त्याच्यावर मनूचा मी पण काढून थोडंसं ठेवलाय. लिहिते आहे, त्यासाठी तो त्यांच्याकडूनच क्रीम मागून आणले. त्यांच्या रेफरन्स लवकर केक झाला. छान आहे, त्यांचे डॉक्युमेंट्स लागतात पॅरेंट्सचे फक्त रेफरन्ससाठी. केक छान आहे. तुम्हाला दिसतंय की नाही? येस, तुम्हाला दिसते. एवढ्या डेकोरेशन मध्ये तरी काय लिहायचं? मला बोलतो रील मधलं कॉपी केलं, पण स्वतः वरतून ते खालतून पूर्ण हमजा बनायला चालला. त्याचा लुक नाही पूर्ण कॉपी केला. मी केक वरचं एक डेकोरेशन कॉपी केलं तर एवढं काय झालं? ऍटलिस्ट मी लर्न करून काहीतरी सक्सेसफुल करते तरी आहे ना मम्मी? वरून HB लिहिलं कळलं. When your friend is a gym bro. काय तर बघा, मी इथे असा ऑडीचा शेप काढला आणि त्याच्यामध्ये 3 जून मध्ये बर्थडे आहे, मंथ मध्ये. हा आय एम सॉरी मर्सिडीजच होतं. काय ना काही थोडा पडेल. सो मी हा केक ठेवून येते परत. ओके. तर फ्रेंड्स टेरेसवर सेटअप केलेला आहे बर्थडेचा. चला आता तुम्हाला दाखवतो. मी ठेवून आली. Mama will bring all the games which we have to play. Wow. तर गाईज इथे एक बेबी आहे, मी दाखवते. हे असं छोटूसं जे ब्लॅक ह्याच्यात खेळतंय ना, ते बेबी आहे. आणि ते ना इकडे रे माझं फेवरेट आहे, त्याला मी खूप आवडतो. नाही, त्याला बघितलं की ते रडतं. तर आम्ही काय करतोय, Reaction रडवायचं capture त्याचं करतो. रिॲक्शन फक्त कॅप्चर करतोय. हा लपून त्याच्या ना आसपास बसणार आहे. आपण त्याची रिॲक्शन घेऊया की तो कसा, म्हणजे काय रिॲक्ट करतो. हा गॅस करायची गरज नाही. थांब ना. हा हा. त्याला उठू दे आधी. आणि हा तुझ्या मांडीत घे. ज्या रिएक्शन रिॲक्शन घेऊ दे. बघताच रडायला लागला. शिकला तो बघता पण शांत होत नाही. जी लोक ह्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला आलीत नाही, ते खूप जे आलेत नाही, कारण खूप लोक इन्व्हायटेड होते, त्यांना जमलं नाहीये. तर हा ब्लॉग बघा आणि सगळी अनलिमिटेड जो फन आम्ही करणार आहोत तो मिस करा. हा तो मिस तर करता आहात तुम्ही, बट तो ब्लॉग थ्रू तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. जास्तीत जास्त बघा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच आमच्या ब्लॉग्स एन्जॉय करत राहा. त्या साईडला ना? बकेट हा, मध्ये तसंच आपल्याला करायचं. बॉल टाकायचे हा. 5 चान्स असणार आहेत आणि 3 बॉल गेले पाहिजे विनर होण्यासाठी. तर स्टार्ट करायचंय का? हा स्टार्ट थांब. करायचं. थ्रो. आता मनूचा चान्स आहे, पण बघूया. तर बर्थडे बॉयला बोलूया का? हा बर्थडे बॉय, ये. चला या दे आता त्याला. 0.5x में क्यों नहीं कर रहे? बाहेर गेला. नाही, एक पण नाही एक गेला. पण नाही गेला. एक गेला. बाहेर गेला एक. बाहेर नव्हता घालवायचा. एक 1 2 दोन 3 हे. बघा, मनू केक खायला स्टार्ट झालेली आहे, त्यामुळे केक कटिंग आपण लवकरात लवकर मला आधी केला वाटलं पाहिजे डिझाईन असं आहे, नंतर वाटतंय. बघितलं तर नाही तर ही केक केक राहणारच नाहीये. साईड. तर गाईस यांचं कॅन्डल लाइटिंग होऊ द्या तेवढ्या नंबर्सचं, तो पण आम्ही इथे गेम खेळतो. ओके, मी सांगेन ते फेशियल रिॲक्शन्स द्यायचे. ओके, ओके. हा रडण्याची ऍक्टिंग करा लगेच. हा 1 2 3 रडण्याची ऍक्टिंग करा.
रडायची ऍक्टिंग कशी काय येईल? ओके हां चला आता तुम्हाला खूप आनंद झाला एकदम जास्त आनंद झाला त्याची रिॲक्शन द्या चला अरे वा 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 डॅडीची ऍक्टिंग. ओके आता एखाद्या गोष्टीचा तुम्हाला धक्का बसलाय शॉक बसलाय त्याची रिॲक्शन कशी द्याल तर काही तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली सोबत हे रिॲक्शन्स ट्राय करा तिकडे बघ काय चालू आहे. आणि ज्याची जास्त फनी असेल किंवा वेगळी काहीतरी असेल तर नक्की आमच्यासोबत कॉमेंट्स करा आणि आम्हाला ती व्हिडिओ शेअर करा हात लावलाय की आम्हाला इथे लक्ष्मण रेषा बनवली कॅन्डल्स लावून तेव्हा क्रीम सर्व खाल्ली आहे साईडची. चला चलो लोक पण जवळ ये मम्मी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू सुकृत मनू आणि आजी हॅपी बर्थडे. मनू आजी अरे चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू डिअर बर्थडे टू यू. कॅन्डल्सला फूक तरी मारा. चलो तर सो मॅजिक कॅन्डल्सची मजा पण बघा. हॅलो ओ माय गॉड बिगेस्ट केक. काय हो गाईज आम्ही इथे बलूनचा गेम डिसाईड करतोय सो वी आर ट्राईंग. कसं कसं नाही एकाच जागेवर राहून होईल. हो का हो का इकडे वर लवकर नको इथे मध्ये होऊ दे. दोघांचं टायमिंग खूप मोठं. 1 2 3 खाली 1 2 3 थांब 1 2 हा आलेलं. सो होतंय आपण हा होतंय. गेम ट्राय करूया सगळ्यांसोबत. ते गाईज बघा एकाकडे चालू आहे पार्टी एक मिनिट. आणि आम्ही दोघं आलेलो आहोत समोसा समोसा party. डेटवर. सो लाईफ मध्ये डेट चालूच राहायला पाहिजे. ये डेट मध्ये कबाब में हड्डी. आम्हाला समोसा खूप आवडतो. आम्हाला व्ह्यूज पण आवडतात पण मिळत नाही. हे बड़ी अच्छी बात की. तो म्हणाला आम्हाला व्ह्यूज पण खूप आवडतात तर खरंच आवडतात सो प्लीज डू सपोर्ट अस. चला हा. 1 2 3 स्टार्ट. हात मागे. हे थांब म्हणू बाजू त्यांची रिॲक्शन बघ. सावकाश सावकाश तिचं आलंय नाकावर. तीन चान्स आहेत परत ट्राय करू शकतो. थांब हा दोन झाले आता लास्ट आहे. हा त्याचा गेला तो बिस्किट. हा तेव्हा येत आहे. हा बघ इकडे थांब ना तो काय करतो. हा त्यांनी बघ आणलाय. तो बघ हे घे हे घे चलो त्यांनी पण केलं. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मी सोडतो. हा डोक्यानेच पकडायचं. या इकडे. बरोबर आहे. हा येस येस. 1 2 थांब 1 2 3 1 2 3 नाही गेला ए बाळा ए. ना बेटा ए
नाही 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 बेटा, One. खाली आहे खाली आहे खाली आहे खाली आहे खाली आहे चला 2 3 अरे वा मस्त पकडला मस्त पकडला 1 2 3 थांब वारा आहे 1 मिनिट 1 2 3 अरे वा 1 1 2 3 चल चल अजून एक आहे अजून एक आहे लास्ट आहे 1 2 3 व्हेरी गुड मस्त केलं 1 2 3 1 2 3 लास्ट अँड बेस्ट बघूया 1 2 3 थांबा वारा आलाय वारा येतोय हा 1 2 3 हा हे पॉपकॉर्न नाही नाही नाही. आम्हाला टोचतं ना ते हो आम्हाला अजिबात नाही आवडलं हा माझी आजी ना नाही मनूची आजी रे लास्ट अँड बेस्ट हा त्याला टाक त्याला टाकतात की त्याचं सुकृत पण घे ना कोण आहे तो दिसू दे ना राहू दे सॉरी येतोय येतोय खाली येईल तरी आपण खूपच थोडा राऊंड पोल असता ना राऊंड पोल नाही, असता नाही, आपण थोडा धागा ना वर्क लावायला पाहिजे एक्स्ट्रा थांब बघ नाही जमणार कारण पाय तेवढं- नाही उडी मारून खाऊ शकतो ना हा, हा हा. बघ ए आता नाही नाही, पकडायचं नाही, नाही, सुकृत. थांब, थांब. चल, खाली ये. थोडी या साईडला करतो हा. स्लाइड अच्छा अच्छा बस ओके. बस थांब. हा बस बस ठीक आहे हा. ये. निवा, get aside. थांब. ठीक आहे माहिती आहे, यालाच पाहिजे होता ना हा गेम हेच घेते मी अरे. थांब तो पडेल सुकृत दादा इकडे ये तू हा म्हणून बरं अरे हा आला सोडला दादा ठीक आहे याला चल. हा घे ए त्यांनी तुला थांब, आयडिया थांब, दिली आहे थांब. हे येतोय जवळ माझ्या दाखवतो मी. हा हा, म्हणजे हा लागू तुम्ही शकतो. बिस्किट लावून हात नाही लावायचं हे नको हा भेटला हा मग मस्त आहे गेम सुकृत करायला पाहिजे होता तू ट्राय तुटला मग धागा ते मग परत कर तुझा आलेला जवळ नाही 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 जमला अरे तुला धाव तोडशे दादा फ्रेंड्स आता सर्व गेम्स पण झालेले आहेत आणि आता आपण जेवायला जाणार आहोत तर खूप छान लास्टचा गेम तर खूपच मस्त होता तुम्ही बघायलाच किती मस्त बर्थडे केले बॉयलाच असं काहीतरी हवं होतं हा त्याचं म्हणणं होतं की काहीतरी असं फन पाहिजे कारण बाकी गेम्स मध्ये एवढी मजा नव्हती येत बट त्याला पण आता मजा आलेली आहे छान डिस्क्वालिफाय झाला तो गेम म्हणून त्यामुळेच असेच फन गेम्ससाठी आम्हाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान गेम्स घेऊन आम्ही तुमच्या भेटीला हां आम्ही असेच फन गेम्स घेऊन तुमच्या साथीला येत राहू आणि तुमच्या भेटीला येत राहू त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कुचिबू 24 तर चला हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया असा छान ब्लॉग घेऊन मी परत येते